आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आता अखेरच्या टप्प्यात ती आलेली आहे। 19 जानेवारीला भारत जोडो यात्रा काश्मीरात पोहोचणार आहे, पण काश्मीरातील या यात्रेत महाराष्ट्रामधून संजय राऊतही सहभागी होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी न झालेले राऊत आता जम्मू काश्मीरात जाऊन सहभागी होणार असल्याने सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे। राऊत भारत जोडोत सहभागी होणार, राहुल गांधींसोबत जम्मू काश्मीरात चालणार, संजय राऊत काँग्रेस धार्जिणे बनले, शंभूराज देसाईंचा राऊतांवर घणाघात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा राहुल गांधींसोबत दिसणार आहेत। राऊत येत्या 20 जानेवारी रोजी जम्मू काश्मीरात भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत। खरं तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा होती, पण शिवसेनेच्या वतीनं आदित्य ठाकरे सहभागी झाले आणि राऊत मागेच राहिले। पण आता महाराष्ट्राची कसर जम्मू काश्मीरात भरून काढण्यासाठी राऊत तयार झाली आहे। माझं राहुल गांधी यांचं तेव्हा बोलणं झालं होतं, मी शेवटच्या टप्प्यात येईन, कारण जम्मू आणि काश्मीर हा या देशासाठी अत्यंत संवेदनशील असा भूभाग आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक त्या भूमीशी एक भावनिक नातं आहे जम्मू काश्मीरशी, प्रत्येकाचंच असायला पाहिजे। आणि त्या नात्यानं मी जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहीन आणि राहुल गांधींबरोबर त्या यात्रेमध्ये सहभागी होईल। संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा राऊतांवर घणाघात केलाय। राऊतांची भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलाय। ज्या काँग्रेसला मी कधी बरोबर घेणार नाही, ज्या काँग्रेसच्या बरोबर मी कधी जाणार नाही, माझी शिवसेना जाणार नाही, हे वंदनीय शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याच्या बरोबर उलटी कृती हे संजय राऊत करतायत। त्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची प्रतारणा कोण करते, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला कोण जाते हे संजय राऊतांच्या या कृतीवरून आता सिद्ध झालेलं आहे। एकंदरीतच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उत्तर भारतात असली तरी त्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होईपर्यंत नेमके काय आरोप प्रत्यारोप होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।